हाय एव्हरीवन, जवळजवळ 1 महिना झाला आहे आपले व्हिडिओज काही आले नाही आणि तुम्ही सगळेजण वाट बघत होते. बऱ्याच जणांनी मला मेसेज केले, कमेंट्स केले, बऱ्याच जणांनी विचारले का व्हिडिओ का नाही येते ताई रेग्युलर. आता त्याचं कारण पण तुमच्यासोबत मला शेअर करायचंच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का, ह्या प्रश्नाचं पण मला बऱ्याच जणांना आन्सर द्यायचं आहे. म्हटलं चला ते पण आज देऊयात. आणि ह्या दोन्ही गोष्टींपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट होती ती म्हणजे आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. कशाला तर आपल्या यूट्यूब जर्नीला. माझं यूट्यूब चॅनल मी 11 मार्च 2025 साली चालू केलं होतं आणि आज एक्झॅक्टली 11 मार्च 2026 आहे. या दिवशी मी पहिला व्हिडिओ माझा शेअर केला होता तुमच्यासोबत आणि खूप छान प्रतिसाद आला होता. त्यावरती तर मी जाम खुश झालेले होते आणि आज तो सगळा स्ट्रगल आठवला. दिवसभर मी कसं शूट केलं होतं, कसा व्हिडिओ एडिट केला होता पहिल्यांदा आणि कसा अपलोड केला होता हे सगळं आठवलं. त्यासोबतच 1 वर्षाची पूर्ण जर्नी आठवली. आता आठवलीच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मला एक्सप्लेन करायची आहे किंवा शेअर करायची आहे. पण त्याआधी तुमच्यासोबत हे क्लिअर करते की हा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते त्या क्लिप्स काही आजच्या नाही आहेत. आज मी काही शूट वगैरे केलेलं नाही. म्हणजे महिनाभर जेवढे सण झाले आपले होळी, रंगपंचमी, धुलीवंदन, त्यानंतर पण घरामध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या त्या दिवशीचं जे शूट केलेलं आहे त्याच क्लिप्स होत्या. मी रोज व्हिडिओ शूट करायला चालू तर करायचे, पण थोड्याशा 2-4 क्लिप्स घेतल्या की मग तो व्हिडिओ मी ते सोडून द्यायचे आणि ठेवून द्यायचे. काम ठेवून द्यायचे ते तर मला तुमच्यासोबत आज एक्सप्लेन करायचंच आहे. पण म्हटलं चला आज त्या सगळ्या क्लिप्स एकत्र करूया आणि तेच तुमच्यासोबत शेअर करूया मस्त की माझं काय झालं होतं, का बरं मी व्हिडिओ बनवणं सोडून दिलं आहे किंवा मग अजून चॅनल मॉनिटाईज झालं की नाही आणि आज 1 वर्ष झालं आहे तर त्याचा अनुभव कसा आहे हे सगळं पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळं शेअर करण्याआधी आज एकदम स्पेशल दिवस आहे, तो म्हणजे होळीचा. त्यामुळे आमची सगळ्यांची तयारी चालू आहे. आता सगळ्यांना विचारलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू का, पण सगळ्यांचं आन्सर होतं की नाही पुरणपोळी नको बनवू, तू आपल्याला मस्त छोले भटुरे बनव. तर माझी तीच तयारी चालू होती. खाली होळीची पण तयारी चालू आहे. तर होळीला पण जायचं आहे, नैवेद्य पण घेऊन जायचं आहे. तर चला मी स्वयंपाक करते आणि स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर पण करते. तर 1 महिना व्हिडिओ न येण्याचं कारण ते म्हणजे माझं अर्धं डोकं भयानक दुखत होतं. जवळजवळ 15 दिवस मी रोज पेन किलर खात होते. दिवसभर डोकं दुखायचं. जेव्हा पेन किलर खाऊ तेव्हाच ते डोकं राहायचं. त्यामुळं मग व्हिडिओ शूट करणं काही होत नव्हतं. व्हिडिओ थोडासा शूट करायचे आणि त्यानंतर डोकं दुखायला लागलं की पुढं माझी काहीच इच्छा होत नव्हती. बऱ्याच वेळेस सहन करायचे, पण एकदा सहन नाही झालं की मग पेन किलर खाऊन घ्यायचे आणि झोपून घ्यायचे. त्यानंतर मग दिवस असाच जायचा. त्यानंतर पुढचं कामं एवढे सगळे पेंडिंग असायचे की मग व्हिडिओ शूट करणं काही होत नव्हतं. जे राहिलेलं काम आहे ते मी आवरून घ्यायचे. त्यामुळं जवळजवळ 1 महिना माझा गॅप झाला. त्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं की मे बी तुमचं डोकं दुखतं आहे, त्याचं कारण मोबाईल तुम्ही जास्त बघताय तेच असेल. कारण की आपण किती नाही म्हटलं तरी लॉंग व्हिडिओ शूट करायचा आणि एडिट करायचा म्हटलं तर 4 ते 5 तास आपले हमखास जातात. आणि त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण मी त्यासोबतच शेअर करायचे, त्याला पण 1-1.5 तास जायचा माझा. म्हणजे 5-6 तास माझे असेच दिवसातले जायचे फक्त मोबाईल स्क्रीन बघण्यामध्ये. आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी कामे तर बाजूलाच राहत होते. त्यासोबतच श्राऊचा त्रास तर असतोच, कारण की तिला सांभाळत प्रत्येक गोष्ट करावी लागायची. तर तिच्याकडे पण माझं थोडंसं दुर्लक्ष होत होतं. व्हिडिओ पाहिला ना मी कंटिन्यू टाकत नव्हते. त्यानंतर रेग्युलर रोज व्हिडिओ आपला एक यायचा, एक लॉंग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ. लॉंग व्हिडिओ मी येण्याचं कारण असं की बऱ्याच जणांचा क्वेश्चन होता की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का. तर हो, माझं चॅनल मॉनिटाईज झालं, पण फक्त हाफ मॉनिटाईज झालं. 3000 तास कंप्लीट झाले होते आणि जवळजवळ 2 महिने माझ्याकडे बाकी होते 1000 तास कंप्लीट करण्यासाठी. आणि त्यामुळंच मी माझे लाईव्ह म्हणा किंवा मग लॉंग व्हिडिओ म्हणा तुमच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करत होते. पण त्याला पण म्हणावेच असे आणि मनासारखे मला काही व्ह्यूज येत नव्हते. त्यामुळं पण मग माझं थोडंसं असं झालं की त्रास पण होतो आहे, डोकं पण दुखतं आहे, वरून पाहिजे तेवढे व्ह्यूज पण येत नाही. मग आपण काय एवढं स्ट्रगल करतो आहे. त्यामुळं मी हळूहळू इच्छा असून पण ती गोष्ट थोडीशी स्टॉप केली होती. पण एक गोष्ट चांगली झाली की माझं डोकं दुखायचं मे बी राहिलं आहे. त्याचं कारण एकच असणार आहे की मी मोबाईल जास्त बघत होते, त्यामुळं माझं डोकं दुखत होतं. आता डोकं दुखायचं बंद झालं आहे. त्यामुळं म्हटलं आता चला ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 1 वर्ष आता पूर्ण झालं आहे, म्हणजे आजच पूर्ण झालं आहे 11 मार्चला. आणि राहिलेलं 1000 तास काही माझ्याकडनं कंप्लीट झालेले नाही आहेत. त्यामुळं मी आता पुढे यूट्यूब
कंटिन्यू करेल की नाही करेल हा एक प्रश्न आहे. कारण की माझं पहिलेच असं ठरलं होतं 1 वर्षात जर मॉनिटाईज झालं तरच आपण यूट्यूब पुढं चालू ठेवायचं, नाही तर मग आपलं यूट्यूब जर्नी तिथं स्टॉप करायची. पण आज पण माझ्या मिस्टरांसोबत माझं बोलणं झालं, त्यानंतर माझ्या बहिणीसोबत, फ्रेंडसोबत असे 1-2 जणांसोबत बोलणं झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की 1 वर्षामध्ये इथं कोणतीच गोष्ट भेटत नाही, तू निदान 2 वर्ष तरी देऊन बघ यूट्यूबला, त्यानंतर बघूयात. कारण की तू 0 फॉलोअर्सपासून मी चालू केलं होतं. ज्या दिवशी मी यूट्यूब चॅनल चालू केला होता त्या दिवशी माझा 0 फॉलोअर्स म्हणा किंवा सबस्क्रायबर म्हणा होते. आणि आज असा दिवस आहे की 1750 फॉलोअर्स आहेत माझे. त्यासोबतच इन्स्टाला जवळजवळ 4500 फॉलोअर्स आहेत. तर मग हे पण कुठंतरी आपण तुम्ही सगळेजण जॉईन झाले, ही पण भरपूर मोठी गोष्ट झालेली आहे. त्यामुळं आपण कधी कधी असं वाटतं की चालू ठेवूयात. आणि असं नाही की आपले व्हिडिओ व्हायरल झाले नाहीत, बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले. जवळजवळ शॉर्ट व्हिडिओ पण 4-5 व्हायरल झाले आणि त्यानंतर लॉंग व्हिडिओला पण बऱ्याचशा व्हिडिओला व्ह्यूज आहेत. त्यामुळं पण असं वाटतं की चालू ठेवावं. तर या 2 गोष्टीमध्ये मी कन्फ्यूज आहे. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी चालू ठेवू की बंद करू. ही गोष्ट तर झालीच. आता दुसरी गोष्ट अशी की 1 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि 1 वर्षामध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. ते व्हिडिओ शेअर करताना पण मला भरपूर सारा त्रास झाला होता. आता असं वाटतंय की एवढी सगळी मेहनत वाया घालवायची का बंद करून टाकून. तर ते तर आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आता एक्झाम जवळ येते आणि माझं असं वाटतं आहे की फोकस एक्झामवर करा. कारण की माझी एक फ्रेंड आहे, तिचं मला म्हणणं आहे की प्राजक्ता तू यूट्यूबपेक्षा स्टडी कर, त्यामध्ये जास्त लाईफ सेटल होऊ शकते किंवा मग त्या गोष्टीमध्ये जास्त चान्सेस आहे सक्सेस होण्याचे यूट्यूबपेक्षा. त्यामुळं मग मी आता थोडंसं तिकडं पण माझं लक्ष दिलं आहे की चला आपण स्टडी चालू करूयात. आणि जर स्टडी करायचं आणि यूट्यूब चॅनल चालू ठेवायचं ह्या 2 गोष्टी काही माझ्याकडनं होणार नाही. कारण की घरातलं काम सगळं मलाच करावं लागतं, मेन म्हणजे श्रावला पण मलाच बघावं लागतं. आणि यूट्यूब तर मी कसं मॅनेज करत होते माझं मला माहिती. त्यानंतर पण मग स्टडी जर चालू करायचं म्हटलं तर मग यूट्यूब जर्नी कुठंतरी बंद करावी लागेल किंवा मग यूट्यूब जर चालू ठेवायचं असलं तर स्टडी कुठंतरी बंद करावं लागेल. आणि मला असं वाटतं आहे की स्टडी पण करावं, यूट्यूब पण सोडावं असं वाटत नाही आहे. स्टडी तर मी चालू करणार आहे. त्यानंतर यूट्यूबवरती फायनल जर मी डिसिजन घेतला तर असं घेणार आहे की शॉर्ट व्हिडिओ मी रोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लॉंग व्हिडिओ जर काही स्पेशल असेल, एखाद्या दिवशी कुठं बाहेर वगैरे गेलो किंवा गावाकडे गेलो तर त्या दिवशी मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आता 1 वर्ष कंप्लीट झालं आहे, स्टडी पण चालू केला आहे आणि अजून एक मेन गोष्ट डोकं दुखायचं पण राहिलं आहे. या सगळ्या गोष्टी तर झाल्या आहेत. आणि यासोबतच तुम्हाला तुमच्यासारखे खूप छान छान व्यक्ती माझ्यासोबत जोडले गेले. मेन म्हणजे खूप छान ताईंचे मेसेज येतात मला की ताई तुमचं यूट्यूब चॅनलबद्दल माहिती सांग किंवा मग ताई यूट्यूब चॅनलबद्दल काही गोष्टी असेल, श्रावू आम्हाला आवडते, तुझी फॅमिली आवडते किंवा तुझं काम आवडतं आहे, तू व्हिडिओ बनवते ते पण आवडतात आम्हाला, तुझी फॅमिली वगैरे सगळं छान आहे. भरपूर सारे मेसेज येतात आणि त्यावरून पण असं मोटिवेशन भेटतं की चला यार काहीतरी करतोय आणि ते तुम्हाला आवडतं आहे. त्यामुळं पण चालू आहे. चला भरपूर सारी बडबड झाली माझी आणि या सगळ्या बडबडीमध्ये स्क्रीनवरती काय चालू आहे त्याच्याकडे तर माझं लक्षच नव्हतं. तर चला मला असं वाटतं की माझ्या स्क्रीनवरती होळी तर झालेली आहे. आणि त्यानंतर जो संडे आला होता त्या दिवशी आम्ही आलो होतो डी-मार्टला. पण डी-मार्टला जाण्याआधी मला माझ्या जाऊबाई येणार होत्या, त्यांच्यासाठी साड्या घ्यायला जायचं होतं. आता याआधी माझ्या सासूबाई 2 सासूबाई आणि 2 सासरे आलेले होते, चुलत सासूबाई सासरे. त्यांना आम्ही साड्या घेऊन गेलो होतो 2, त्या ऐन मोमेंटला घेतल्या होत्या. त्यामुळं मग आज मी ज्या साड्या घेणार होते ना जाऊबाईसाठी, तर म्हटलं चला ती उद्या येणार आहे तर आजच आपण साडी घेऊन ठेवूया, म्हणजे ती उद्या आली तर द्यायला बरं होतं घरामध्ये. तर त्यासाठी आम्ही इथं जवळच्याच मार्केटमध्ये आलो होतो. तर खूप छान छान साड्या होत्या तिथं. जवळजवळ एक साडी घ्यायच्या वेळेस 3 साड्या आवडल्या, मग तिन्ही पण साड्या आम्ही घेऊन घेतल्या होत्या. आणि बरं झालं आम्ही 3 साड्या घेतल्या. माझ्या जाऊबाईला काही येणं पॉसिबल झालं नाही, पण त्या सोडून आमच्या ज्या धुळ्याला होतो आम्ही, त्या ज्या रूम ओनर होत्या ना त्या आजी आल्या होत्या आमच्या घरी, तर त्यांना एक साडी दिली आणि अजून 2 साड्या मी आणून ठेवलेल्या आहे. जर कोणी आलं यादा करायची तर त्यांना द्यायला बरं होतं, नाहीतर मग आमचे मागच्या वेळेस हाल झाले तसे हाल व्हायला नको. तर इथं मस्त सगळेजण साड्या चॉईस करत होते आणि शाहूचं मात्र खेळायचं काम चालू होतं. इथून साड्या वगैरे पॅक करून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही डी-मार्टला पोचलो. बापरे एवढं भयानक ऊन आहे ना की काय सांगावं. आज ग्रहण होतं मेन म्हणजे आणि सुट्टी पण होती, त्यानंतर मॅच पण होती. त्यामुळं मे बी गर्दी खूप कमी होती आणि गर्दी कमी होती त्यामुळं डी-मार्टमध्ये भरपूर साऱ्या वस्तू बघता आल्या आम्हाला. ज्या ज्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. एक्स्ट्राच्या वस्तू काही घेतल्या नाही, फक्त तडका पॅन घ्यायचा होता मला, तो पण जो सगळ्यात स्वस्तातला होता तो घेतला मी. आणि त्यानंतर जी काही ग्रोसरीची शॉपिंग होती ती सगळी आम्ही केली. एकदम निवांत शॉपिंग झाली. आज तुम्ही बघू शकता डी-मार्ट पूर्णपणे मोकळं होतं, त्यामुळं पण शॉपिंग करायला खूप मज्जा आली. आता एवढे पाय दुखायला लागले होते ना की भरपूर
साऱ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यामुळे आम्ही तर स्टूलवर निवांत बसलो होतो आणि श्राऊजसोबत खेळत होतो. यांचं मात्र पनीर वगैरे बघणं चालू होतं. जे थंड पदार्थ आहेत ते बघत होते ते सगळं घेतलं. त्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही पॉपकॉर्न घेऊन या, तोपर्यंत आम्ही किराणा भरतो. मी आणि भैया गेलो होतो गाडीमध्ये किराणा भरायला. आणि श्राऊ आणि ते मागून येत होते. ती मला लांबूनच पॉपकॉर्न दाखवून एवढी जाम खुश झालेली होती की बस. ती मात्र पळत येत होती. ऊन भयानक लागत होतं, त्याच्यामुळे आम्हाला तिची थोडीशी काळजी वाटत होती. गाडी ओपन करून बघितली तर गाडी एवढी तापलेली होती, असं वाटत होतं की आग लागते का काय. आग लागल्यावर जसे चटके लागतात ना, तसे चटके लागत होते. तर चला, त्यानंतर तिथून गाडी काढली. त्यात लगेच गॅस सिलेंडरवाल्याचा फोन आला की मी तुमच्या घरी आलेलो आहे. मग आम्ही इतके फास्ट आलो की गॅस सिलेंडर घ्यायचं होतं आम्हाला, कारण की ते सिलेंडरवाला गेला तर परत काही पटकन भेटला नसता आणि परत बुकिंग करा वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यांना म्हटलं 5-10 मिनटं थांबा तुम्ही, आम्ही येतो. आणि मग घरी आलो, सिलेंडर वगैरे घेतलं. त्यानंतर डायरेक्ट रंगपंचमीच्या दिवशी ब्लॉग शूट केला होता मी. रंगपंचमीच्या दिवशी हे माझं कार्टून कलर खेळायचं चालू होतं, कारण की खाली सगळे मुलं कलर खेळत होते. ते बघून तिची पण इच्छा होती, भैयाचं चाललं होतं तिथे खेळवायचे का नाही. म्हटलं चला आता आणलेलेच आहे तर खेळू दे तिला, तिची पण हौस होऊ दे. त्यामुळे त्यांनी तिला कलर सोडून दिले होते असे मस्त. घरामध्ये तिने कलर वगैरे खेळली आणि त्यानंतर मग ती खाली मुलं खेळत होते तर भैयाला म्हटलं जा तिला घेऊन खेळू दे, जाऊ दे. तर तो तिला खाली घेऊन गेला होता. त्यानंतर मी रूममधल्या सगळं कामावरून घेतलं. घरभर कलर केला होता, तो कलर पुसून घेतला. ते दोघं खाली गेले, खालून आले, पूर्ण आंघोळ्या करून आले होते. एकदा गेले आंघोळ्या करून आले, परत एकदा गेले, परत डबल आंघोळ्या करून आले. त्यामुळे मला भरपूर सारे कपडे वगैरे होते धुवायला. ते सगळं कामावरून घेतलं मी. आणि चला, आजचा व्हिडिओ आपला छोटासाच आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथून पुढं ब्लॉग शूट करू की नको, तुमच्यासोबत शेअर करू का, हेही मला कमेंट करून सांगा. चला, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपला आजचा ब्लॉग कसा होता आणि यामधलं तुम्हाला काय आवडलं तेही मला नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय. काय बोलले होऊन आले बाबा, जा आंघोळ करून या परत. बाय गारटली असं चल आता आंघोळ करून घे. चल बाथरूम मध्ये पटकन.